तर भावानो आपली गाडी भरली होती मुंबईसाठी भावानो. दादाला बोललो कर रे आता मला लवकर फुल म्हणलं आपल्या गाडी निघायचं म्हणलं आपल्याला कना पुढं, कारण की लय लांब जायचं राव म्हणलं. कारली भिंगडी आणि लिंगालो सणा चाकण रोडनी सरळ सरळ आपलं तळेगाव मार्गे पोहोचलो होतो मित्रांनो. तिथून आलो आपल्या लोणावळा आणि लोणावळा मार्गाने चाललेलो होतो. लोणावळा काय 20 किलोमीटर बाकी होतं, फक्त ते झाले होते. आपण काय मुंबईमध्ये गेलोच नव्हतो, म्हणून म्हणलं चला म्हणलं कना निघायचं म्हणलं मुंबईमध्ये. आता कसं काय कसं नाही तर आता रात्रीचा टाइम म्हणल्यावर काय तेवढा ट्रॅफिक नसतो. आणि लोणावळ्याच्या घाटामध्ये आलो आणि लावली गाडी आपली इथं. आणि चला म्हणलं टेन्शन नाही म्हणलं, थोडाफार आराम घ्यायचं म्हणलं. आता दिला आराम, चला म्हणलं आता म्हणलं आपल्याला बी झोप लागेल होती म्हणलं. झोपायचं काहीतरी नियोजन करावं लागत म्हणलं. गाडीचा घेतला एक व्हिडिओ आणि थेट गेलो डायरेक्ट आपल्या पेट्रोल पंपवर. आणि पेट्रोल पंपवर गेल्याच म्हणलं आता सण झोपायचं म्हणलं. आणि रात्रीचे वाजले होते 4. सकाळी सकाळी लवकरच उठायचं होतं आणि लवकरच निघायचं होतं साईटवर. बघा म्हणलं किती वाजले किती नाही. तर सकाळी उठलो भावानो 9 वाजता आणि निघालो सणा. लय घाई होत होती म्हणून मग आपला काय बाकीचा ब्लॉग घेतलाच नाही. डायरेक्ट पोहोचलो आपण सणा म्हणजे. आता म्हणलं काय साईटवर जायचं होतं. साईटवर जाऊनच म्हणलं आता जे काय ते तिथलंच बघायचं म्हणलं. ह्या साईटवर आलो आणि ह्या गाडी बघा मुंबईमध्ये असं सीन होतंय. तर कुठं गाडी लावलेली लगेच काढायला लावते झालं. घेतली आपली गाडी पुढं आणि चला म्हणलं आपले साईटच खाली करून घ्यायची. साईट गेट खाली केली तर अजून इथंच दुसरी साईट होती आपली, ते काही खाली झालीच नाही. म्हणून इथं थांबलेलो होतो. घाम तर घाम इतका जायचं होतं, फॅन डायरेक्ट उरावरच घेऊन बसलो होतो. काय करावं काय करणं काही कळत नव्हतं. मग विचार केला चला म्हणलं एक झोपच घेऊन घ्यायची. झाली एक झोप. तिथपर्यंत आपली गाडी काही खाली झाली नव्हती. कसं तरी 5:30 वाजता गाडीचं मटल गिटल देऊन आपण बी निघालो तिथून सणा. जायचं म्हणलं आता म्हणलं जेवणा खावण्याचं बघायचं आणि म्हणलं रात्रीचं झोपायचं बघायचं. आपल्याला मुंबई मधलं तेवढं माहित नाही भाऊ, कुठं काय काय नाही. तर आपल्याला काय आपण जास्त मुंबईमध्ये फिरलेलं नाहीये. आलो इथं मारला गाडीचा व्हिडिओ. कसा वाटला भाऊ ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट